तर पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। इराण अमेरिका युद्धात आखाती देशांमधील अरबपती भयभीत झालेत। जीव वाचवण्यासाठी अरबपतींची धावाधाव सुरू झालेली आहे। अमेरिकेकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर श्रीमंत लोक देश सोडतायत। जीव वाचवण्यासाठी रियाद इथून शेख लोकांचं पलायन सुरू झालेलं आहे। दुबईमधून सुद्धा अनेक शेख रियादमध्ये येत असल्याची माहिती मिळते। पाहूयात त्यावरचा ही रिपोर्ट। आखाती देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते या देशांमधले अतिश्रीमंत शेख। त्याचबरोबर दुबई, सौदी, बहरीन, कतार, येमन या देशांमधल्या चकचकीत इमारती आणि तिथली श्रीमंती। त्याचबरोबर इथल्या अतिश्रीमंत शेख यांचे मोठमोठे राजवाडे, महागड्या गाड्या आणि अमाप पैसा। त्यामुळे जगातले अनेक श्रीमंत सुद्धा या भागात येतात आणि राहतात। पण आता हेच गडगंज श्रीमंत असलेले शेख देश सोडताना दिसतायत। ही दृश्य बघा, यात असेच काही शेख हेलिकॉप्टरमध्ये बसून देश सोडताना दिसतायत। एका रिपोर्टनुसार सौदी अरबमधलं रियाद हे श्रीमंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी पलायन करण्याचं एक्झिट सेंटर बनलंय। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे सध्या आखाती देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दुबईमधल्या एका हॉटेलवर इराणने मिसाईल हल्ला देखील केला होता। त्यामुळे या देशांमधल्या अमेरिकी तळांवर इराणकडून जोरदार हल्ले सुरू आहेत। जीव वाचवण्यासाठी आखाती देशांमधून काही श्रीमंत शेख रियाद इथे येत आहेत आणि इथूनच शेख लोकांचं पलायन सुरू झालंय। दुबईमधून सुद्धा अनेक शेख रियादमध्ये येत आहेत। काही जण तर आखाती देशांमधून बाहेर पडायला प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरची मदत घेत आहेत। विशेष म्हणजे काही ठिकाणी एअरस्पेस बंद असताना सुद्धा हा धोका पत्करून प्रवास केला जातोय। आखाती देश हे जगातल्या सर्वात सुरक्षित भागांपैकी एक मानले जायचे, पण इराणच्या हल्ल्यांमुळे आखाती देशांमधल्या श्रीमंत शेख यांच्यासाठी रियाद हा सध्या एक्झिट पॉइंट ठरतोय। पण या पलायनामुळे इथे गुंतवणूक करणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जातोय। पण हे पलायन मात्र UAEला अमेरिका, इस्रायल सोबतच्या आपल्या संरक्षण कराराचा पुनर्विचार करायला भाग पाडू शकतं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।